नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर. कल्याण लोकसभेतील अंबरनाथ येथे महायुतीचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित राहून महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. लोकसभा निवडणूक ही देशाची निवडणूक असून आज जास्तीत जास्त प्रमाणात आपले लोकप्रतिनिधी निवडून आणायचे असतील तर प्रत्येक पक्षाने पूर्ण ताकदीने काम करणं गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. आपल्याला या निवडणुकीत अति आत्मविश्वास न बाळगता प्रामाणिकपणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे असून आपण गेल्या 10 वर्षात कल्याण लोकसभेत केलेली कामं त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असल्याचे सांगितले. अंबरनाथ शहरात गेल्या 10 वर्षात नेहरू मैदान, शूटिंग रेंज, चांगले रस्ते, शिवमंदिर परिसराचा विकास, चिखलोली स्टेशन, नाट्यगृह अशी अनेक मोठी कामे झाली आहेत. अंबरनाथच्या रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्मसह अनेक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. 5वी 6वी लाईन कार्यान्वित झाली असून लवकरच मेट्रोसुद्धा या भागात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या प्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार डॉक्टर बाळाजी किनीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुळे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा आनंद परांजपे, भाजपचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस भारत गंगोत्री, भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे, शिवसेना महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे, शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर, शिवसेना प्रवक्ते किरण सोनवणे, महिला शहर संघटक नीता परदेशी, मनसे जिल्हा संघटक संदीप लकडे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के, शहर अध्यक्ष कुणाल भोईर, मनविसे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय आदक, भाजपा शहराध्यक्ष सर्जेराव माहुरकर, महिला शहराध्यक्ष सुजाता भोईर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, मनीषा वाळीकर, प्रज्ञा बनसोडे, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी यांच्यासह महायुतीतील सर्वपक्षीय माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्याला वागणारे नाही, कोणाला काही करायची गरज नाही. आपण जे केलेलं काम आहे हे काम इतकं बोलकं आहे. हे काम जे आहे ते रोज लोक जे आहे अनुभवत आहे. अगोदर जे आहे लोकांना विकास तो सांगायला लागायचा, डेव्हलपमेंट सांगायला लागायचा, डेव्हलपमेंट सांगायला लागत ना डेव्हलपमेंटचे लोक स्वतः अनुभव घेत आहेत त्याचा या अंबरनाथ मध्ये. पण आपल्याला जे आहे हे कोणाला काहीही करायची गरज नाही. आपण लोकांना, विरोधकांना लोकशाही उत्तर द्यायची ती देतील. आपण आपलं काम, आपलं विकास कार्य, आपण जे 10 वर्षामध्ये केलेली मेहनत, ही मेहनत जी आहे ही लोकांना दिसते. आज आम्ही पूर्ण लोकसभा फिरतोय. मगाशी करंजुळे साहेब म्हणाले की त्या दिवशी सकाळपासून ते रात्री 1:30 वाजेपर्यंत अंबरनाथचे दौरे केले. त्या दिवशी मला वाटतं रेकॉर्ड 25-30 सभा बैठका आम्ही केल्या. आणि सभा बैठका करत असताना लोकांमधला जो उत्साह आहे, लोकांमधला जो ह्या लोकसभेला घेऊन 20 तारखेला घेऊन अति प्रचंड जो आहे लोकांना विश्वास आहे की 20 तारखेला जे आहे हे आपल्याला मतदान करायचंय आणि महायुतीच्या उमेदवाराला जे आहे हे निवडून आणायचंय. तर मी सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना एकच सूचना देईन की कोणावरही काही आपल्याला बोलायची गरज नाही. आपण आपलं जे विकास कार्य आहे, विकास कार्य लोकांपर्यंत घेऊन जा. हे आवाज जे आहे हे डोर टू डोर आपण घेऊन गेलं पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे आणि लोकांना जे आहे हे 20 तारखेला जास्त मतदान कसं करतील याच्यासाठी आपल्याला मेहनत करायची. म्हणून हा मेळावा जो आहे आपण आयोजित केलेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांनी मिळूनही महायुतीच्या 48 महाराष्ट्रामधील जागा या महायुतीच्या माध्यमातून लढल्या पाहिजे हा निर्णय घेतला. आणि त्यामुळे तुम्ही आणि आम्ही सर्वजण आज एकत्रपणे महायुतीचा प्रचार करण्यासाठी निघालो. महायुतीची ताकद काय हे मी तुम्हाला सांगणं हे उचित ठरणार नाही, परंतु सांगितलं पाहिजे असं मला वारंवार यासारख्या वरील मंडळी सांगतायत. हा जो अंबरनाथ पूर्ण परिसर आहे, या परिसरामध्ये असणारी ही नगर परिषद आहे. या नगर परिषदेमध्ये असणाऱ्या 57 नगरसेवकांपैकी 50 पेक्षा जास्त नगरसेवक हे महायुतीचे आहेत. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मला सांगायचं, अंबरनाथ आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील लोक आहेत.
इथे कल्पनाताई तारमळे आहेत, आमचे किसनराव तारमळे या ठिकाणी उंबरठ तालुक्यातल्या आणि कल्याण तालुक्यातली मोठी मंडळी कामानिमित्त या अंबरनाथ शहरामध्ये आली आणि त्याच्यामुळे भावकीची मंडळी सुद्धा या परिसरामध्ये आहेत. तुम्ही सुद्धा या गावामध्ये महिलांना आपण एकत्र करून फिरवायला नेलं पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांचा सहभाग या ठिकाणी आपला मतदानामध्ये काढण्यासाठी उपयोग होईल. 20 मे ची तारीख जरी असली तरी सुट्टीचा जरी दिवस असला काही लोकांना जाण्याचा, तरी जाणीवपूर्वक जरा काय कोणाला कधी तुला जायचं असेल तर 10-12 तारखेला जाऊन या. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी मतदानाला सर्वांना आणलं पाहिजे. जास्त बोलण्यापेक्षा आपण सर्वांनी कृती काम करायला शिकलं पाहिजे आणि मला विश्वास आहे विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला या देशामध्ये आणि या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती करायची आहे आणि ही क्रांती करण्यासाठी देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेबांनी हात बळकट करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे साहेबांना या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचे त्यांची निशाणी आहे. दृश्यमान राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांना माझी कळकळीची नम्रतेची विनंती आहे की मागच्या वेळेला बाबाजी पाटलाला 2.5 लाख मतं पडली होती. तेवढी मतं नव्हे तर किंवा त्याच्यापेक्षा जास्त मतं आपल्या माध्यमातून श्रीकांत शिंदे साहेबांच्या पाठीशी उभी करावी अशा प्रकारची या ठिकाणी मुद्दा आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज अंबरनाथ. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320